सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यापासून 40 किलोमीटरवरचं गोयगाव. गाव तसं छोटसच, लोकसंख्या जेमतेम 700 ते 800. पण गाव मात्र टुमदार, कुशीला उजनी धरणाचा काठ. हिरवाईनं नटलेल्या परिसरातील संस्काराचे धडे देणारी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा देखील तशीच नको का? आपल्या शाळेचं देखील रुपडं आपण पालटूया, असा विचार माझ्या मनात आला आणि सुरू केली प्रत्यक्ष कारवाई. तत्पूर्वी मी या शाळेत 1 जून 2016 प्रशासकीय बदलीनं हजर झालो. शाळा तशी द्विशिक्षकीच. ज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देखील माझ्याकडेच आला. सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पालकांशी सुसंवाद साधून आम्ही काही उद्दिष्टे निश्चित केली आणि प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली. आज पर्यावरण रक्षण व संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण करणे किती महत्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्या दृष्टीने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन हा उपक्रम शाळेत राबवण्याचे ठरवले. या उपक्रमाची कार्यवाही पुढील प्रमाणे केली. शालेय मैदानामध्ये कोणत्या प्रकारची रोपे लावायची व ती कोणत्या जागी लावायची याचे नियोजन केले. नियोजनानुसार औषधी वनस्पती, फुलझाडे व शोभेची झाडे यांच्या सुयोग्य जागा निश्चित करून वृक्षारोपणासाठी खड्डे खोदले. जुलै 2016 मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये विविध प्रकारची 300 रोपे लावली. या कामी ग्रामपंचायत आणि पालकांचं मोलाचं सहकार्य लाभलं. वृक्ष संवर्धनासाठी झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाची सोय केली. जुलै 2016 ते मे 2023 या कालावधीत लहान मोठी मिळून विविध प्रकारची 900 ते 1000 झाडे लावून त्यांचे आम्ही जतन व संवर्धन केले आहे. या उपक्रमासोबतच पर्यावरणपूरक असे अनेक उपक्रम आम्ही राबवले आहेत. त्यामध्ये तंबाखूमुक्त शाळा, स्वच्छता मॉनिटर, गांडूळ खत प्रकल्प, कंपोस्ट खत प्रकल्प, तसेच मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी रात्र अभ्यासिका असे नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही शाळेत राबवत आहोत. या उपक्रमाला पालकांची व मुलांची मोलाची साथ लाभलेली आहे. मुले आणि ग्रामस्थ स्वयंशिस्तीने झाडांचे संवर्धन करतात. या उपक्रमामुळे मुलांमध्ये पर्यावरण रक्षणाची आवड निर्माण झालेली आहे. पर्यावरणाच्या सानिध्यात मुले स्वयंशिस्तीने आवडीने अभ्यास करू लागली आहेत. आमची वृक्ष संपदा. ग्रामस्थ व पालकांच्या सहकार्याने आम्ही शाळेच्या परिसरात विविध प्रकारची लहान मोठी रोपे लावलेली आहेत. औषधी वनस्पती. शाळेच्या आवारात एकूण 7 गुंठ जागेत औषधी वनस्पतींची लागवड केलेली आहे. बेहडा. अनेक आजारांवर गुणकारी असलेल्या त्रिफळा चूर्णामध्ये याच्या फळांचा उपयोग केला जातो. बहावा. जास्त पिवळेपणा असलेल्या काविळीवर बहावा अतिशय गुणकारी आहे. कदंब. निसर्गप्रेमींना भुरळ पाडणारा कदंब वृक्ष अत्यंत राजस दिसतो. सर्वात जास्त ऑक्सिजन पुरवणारा वृक्ष म्हणून याची ख्याती आहे बरं का. पानफुटी. मूत्राशय संबंधी विकारावर अतिशय गुणकारी आहे. बेल. बेलाचे फळ पोटाचे विकार, रातांधळेपणा, डोकेदुखी, हृदयविकार, अजीर्ण, आम्लपित्त, पित्त अतिसार आदी विकारांवर खूपच गुणकारी आहे. इन्शुलिन.
मधुमेहावर या वनस्पतीचे पान खूपच गुणकारी आहे. अडुळसा. अडुळसा खोकल्यावर खूपच गुणकारी आहे. नागफणी. हवेतील ॲलर्जी विरोधातील एक प्रभावी कार्य करणारी वनस्पती म्हणून नागफणी उपयोगी आहे. इडलिंबू. मूतखडा विकारावर इडलिंबू खूपच गुणकारी आहे. गवती चहा. सर्दी व कफ यावर गवती चहा फार गुणकारी आहे. कढीपत्ता. कढीपत्त्यात हरितद्रव्य अधिक असते. अ आणि क जीवनसत्व, लोह, आयोडीनचे प्रमाण देखील अधिक असते. तसेच कढीपत्ता पचनास चांगली मदत करतो. कांचन. याच्या पानांचा काढा शरीरातील दाह कमी करतो. अर्जुन वृक्ष. आयुर्वेदानुसार अर्जुन वृक्षाची साल हृदयरोगावर अतिशय गुणकारी आहे. रुद्राक्ष. रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी आणि रुद्राक्ष ठेवून सकाळी उठल्यावर रुद्राक्ष काढून ते पाणी प्यायले असता रक्तदाबावर याचा उपयोग होतो. रिठा. रिठा ही वनस्पती केशवर्धक असून त्वचा रोगावरही तिचा उपयोग केला जातो. शाळेच्या आवारामध्ये मुलांना सावलीसाठी व शालेय परिसर सुंदर दिसण्यासाठी आम्ही पुढील प्रकारची झाडे लावलेली आहेत. अशोक, बॉटल पाम, शंकेश्वर, आरेका पाम, तगर, पॅथोडिया, सप्तपर्णी, फायकस, आंबा, लिंबोणी, कांचन. त्याचबरोबर फुलझाडांमध्ये विविध रंगांच्या जास्वंदी, गुलाब, जरबेरा, तेरडा, तगर, सदाफुली, शंकेश्वर, मखमल, डेलिया, मधुमालती, जाईजुई, शेवंती, कन्हेर, बोगनवेल इत्यादी प्रकारची असंख्य फुलझाडे लावलेली आहेत. त्याचबरोबर कुंडीतील रोपांमध्ये शालेय परिसरात 100 शोभिवंत झाडे लावलेली आहेत. ही सर्व वृक्ष संपदा आपण पाहूयात. कन्हेर. सुंदर असं कन्हेरच फुलझाड दिसत आहे. कुंडीतील शोभेची झाडे सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत. शाळेच्या सौंदर्यात भर पाडणारे बॉटल पाम व अशोक वृक्ष दिसत आहे. सर्व झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनची सोय केलेली आहे. तसेच झाडांच्या पडणाऱ्या पालापाचोळ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती केली जाते आणि ते खत शाळेतील परसबागेतील भाजीपाल्याला व इतर झाडांना देखील वापरले जाते. निसर्गरम्य असा धबधबा सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. माझे सहकारी अशोक गिरी सर आणि पालकांच्या संकल्पनेतून धबधब्याची आम्ही निर्मिती केलेली आहे. सेल्फी पॉइंट. आय लव्ह स्कूल. खरंच माझी गोयगावची शाळा खूपच सुंदर आहे. हिरवाईने नटलेला बालमंच दिसतोय. सुंदर रंगरंगोटीने सजवलेल्या शाळेच्या बोलक्या भिंती विद्यार्थ्यांच्या शिक्षणात तसेच शाळेच्या सौंदर्यात देखील भर घालतात. विविध प्रकारच्या फुलझाडांनी नटलेला आमच्या शाळेचा परिसर. आवळा. त्रिफळा चूर्णामधील एक घटक आवळा ही वनस्पती या ठिकाणी दिसत आहे. विविध प्रकारच्या फुलझाडांनी नटलेली शाळेची आमच्या दर्शनी भिंत.
परसबाग निर्मिती. शालेय पोषण आहारासाठी आम्ही शाळेच्या परिसरात 2 गुंठे जागेत परसबागेची निर्मिती केली आहे. त्या जागेत ग्रीन शेड उभारून विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड केली आहे. त्या भाज्यांचा वापर नियमितपणे पोषण आहारामध्ये केला जातो. उपक्रमाचे फलित. शालेय परिसरामध्ये वृक्षारोपण केल्याने शाळेचा परिसर सुंदर व निसर्गरम्य दिसू लागला. शाळेचा निसर्गरम्य परिसर पाहून पालकांचा व ग्रामस्थांचा शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला. पालकांचा दृष्टिकोन बदलल्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणारी मुले गोयगाव शाळेमध्ये दाखल झाली. त्यामुळे शाळेचा पट वाढला. जून 2016 मध्ये शाळेचा पट 22 होता, तर जून 2018 मध्ये शाळेचा पट तब्बल 55 इतका झाला. शाळेचा निसर्गरम्य परिसर पाहून मतपरिवर्तन झालेल्या पालकांनी व ग्रामस्थांनी शाळेला भरघोस मदत करण्यास सुरुवात केली. जून 2016 पासून ते आज तागायत 7 लाख रुपयांची विकास कामे लोकसहभागातून झाली. त्यामुळे सन 2021 मध्ये स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये गोयगाव शाळेचा करमाळा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला. त्याचबरोबर 2023-24 मध्ये झालेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये शाळेचा करमाळा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. 2023-24 मध्ये लहान गट मुले आणि लहान गट मुली जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने विजयी झाले आहेत. अशा प्रकारे पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोयगाव या शाळेचा पूर्णपणे कायापालट होऊन तिचे रूपांतर एका आदर्श शाळेत झाले आहे.